नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। मंडळी, आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशीचक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या या नोव्हेंबर 2023 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची दरवेळेप्रमाणेच। मंडळी, नोव्हेंबर महिना म्हणजे लक्ष्मीपूजन, दीपावली, पाडवा, भाऊबीज, कार्तिक स्नान आणि देव दीपावली अशा आनंद आणि ऐश्वर्य देणाऱ्या सणांची रेलचल असलेला हा महिना। आणि या संदर्भात महत्त्वाचे काही व्हिडिओ आपण आधी जे केलेले आहेत ते मुद्दाम डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत तुमच्या माहितीसाठी, अवश्य ते सुद्धा पहा। असा हा आनंददायी पर्वाचा नोव्हेंबर महिना आपल्या मेष राशीसाठी कसा राहणार आहे हे अभ्यासणं आजच्या भागामध्ये तरी महत्त्वाचं राहणार आहे। मंडळी, हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच आपल्या जन्मकुंडलीनुसार जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तर या राशी भविष्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी, सगळे मुद्दे तंतोतंत आपल्याला लागू पडतील असं बिलकुल नाही। कारण तुमच्या मूळ कुंडलीमधले ग्रह कसे आहेत, कोणत्या ग्रह शुभ आहे, अशुभ आहे, कोणत्या ग्रहाची दशा महादशा सध्या आपल्याला सुरू आहे, त्यानुसार ह्या दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात। परंतु महत्त्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे जाणवताना दिसतात, त्याचा अनुभव आपल्याला मिळतो। आणि म्हणूनच हे राशी भविष्य शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित पहा। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणीवपूर्वक माहिती करून घेणार आहोत ते म्हणजे चंद्राच्या गोचर भ्रमणानुसार या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस। तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे साधे सोपे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात। सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया त्या म्हणजे या महिन्यातल्या आनंदी पर्व, म्हणजे या महिन्यातलं जे आनंदी पर्व आहे ते आनंदी पर्व कोणता ग्रह आपल्यासाठी निर्माण करतोय। तर दशम स्थानाचा म्हणजे कर्मस्थानाचा ग्रह शनी हा लाभस्थानामध्ये असून त्यावर मंगळ ग्रहाची ऊर्जा देणाऱ्या मंगळ ग्रहाची दृष्टी पडून आपलं लाभ आणि कर्मस्थान जोरकसपणे शुभ फळ देण्यासाठी आपल्याला तयार आहे। नोकरदार मंडळींसाठी तर काही चांगल्या लाभाच्या संधी या महिन्यात नोकरीत असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना त्यामुळेच अनुभवायला मिळतील। नवीन नोकरीच्या शोधामध्ये शोध घेण्यासाठी हे पर्व अतिशय उत्तम आहे। 16 नोव्हेंबर पर्यंत कर्मस्थानावर आणि त्यानंतर लाभस्थानावर मंगळ ग्रहाची दृष्टी पडत असल्यामुळे जागेच्या, जमीन जुमल्याच्या, जुन्या गुंतवणुकीतून काही लाभ, चांगले लाभ पदरात पडण्यासाठी शनी आणि मंगळ ग्रह आपल्यासाठी सुवर्ण संधी या महिन्यात तरी निर्माण करतोय। तर ज्यांना शेत जमीन, बांधकामाची जमीन यामध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांनी अवश्य या महिन्यामध्ये तसे नियोजन करून चालायला हरकत नाही, शोध घ्यायला हरकत नाही आणि संधी मिळाली तर अवश्य गुंतवणूक करू शकता। प्रथम स्थानातील गुरु ग्रहाचा संपूर्ण पाठिंबा या महिन्यापासून आपल्या राशीला मिळायला सुरुवात होईल। कारण राहू आणि गुरु यांचा चांडाळ योग या महिन्यापासून संपुष्टात येत असल्या कारणाने आपल्याच राशीतून गुरुग्रह, आपल्या म्हणजे मेष राशीतून गुरुग्रह पहिल्या घरातून यशाच्या नवनवीन मार्गांची माहिती आपल्याला आता द्यायला लागेल। शिवाय हा प्रथम स्थानातील गुरुग्रह परदेश गमन, परदेशी शिक्षण, परदेशी नोकरीच्या संधी, परदेशी व्यापार या महिन्यात आपल्या समोर आणेल। त्याकडे लक्ष मात्र आपल्याला द्यावं लागणार आहे। तेव्हा संधीकडे लक्ष देऊन राहा आणि आलेली संधी बिलकुल सोडू नका। या सगळ्या संदर्भातली राशीला 12वा आलेला राहू हा IT, केमिकल इंजिनिअरिंग किंवा या क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांना परदेशातील नोकरीच्या कामाच्या नवीन संधी देताना दिसतो आहे। त्या दृष्टीने अवश्य आपले प्रयत्न जोरकसपणे वाढवा। मंडळी, 30 ऑक्टोबरपासून बदललेला राहू केतू हा 18 महिन्यांसाठी आपल्या राशीला काय बरं शुभाशुभ फळं देणार आहे हे अवश्य जाणून घ्या। त्याची लिंक मुद्दामून खाली दिलेले, कारण 18 महिन्याचा कालखंड आहे, जवळजवळ 2.25 वर्ष। पंचमेश रवी 16 नोव्हेंबरपर्यंत राशीला 7वा राहणार आहे, जे विद्यार्थी वर्गाला अत्यंत अनुकूल म्हणजे पाठिंबा देणारं राहील। या काळातील स्पर्धा परीक्षा, महाविद्यालयीन परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवून देण्यासाठी हा कालखंड म्हणूनच शुभ राहणार आहे। तसेच रवी, बुध या ग्रहांचा शुभ परिणाम देणारा बुध आदित्य योग आपल्याला साथ देणारा राहील कागदपत्रांच्या संदर्भात पूर्तता करून घेण्यासाठी 6 नोव्हेंबरपर्यंत। ज्यांना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे त्यांनी 16 नोव्हेंबरपर्यंत आपला निर्णय घ्यायला हरकत नाही। रवी आणि गुरु ग्रहाची साथ आपल्या राशीच्या मंडळींना उत्तम आहे। आरोग्याच्या बाबतीत महिन्याचा पहिला 15 आपल्यासाठी उत्तमच राहणार आहे। विवाहासाठी सुद्धा हा महिना आपल्यासाठी शुभ राहतो आहे। गुरु आणि शुक्र या दोनही ग्रहांची साथ आपल्याला सुंदर मिळताना दिसते आहे। मंडळी, ही झाली आपल्या राशीसाठी या
आनंददायी महिन्यातल्या शुभ ग्रहांचे शुभ परिणाम आपल्या राशीसाठी आता आपण माहिती करून घेऊया. ते म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला काय सांभाळायचं आहे. हो मंडळी, सांभाळणं फार महत्त्वाचं आहे. त्याबद्दल आता आपल्याला माहिती घ्यायची आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला आपल्या रागावर ठेवायचं आहे नियंत्रण. तर आपल्यापेक्षा लहान भावंडांशी घ्यावं लागणार आहे थोडंसं जुळवून या संपूर्ण महिन्यासाठी. कर्ज देणं आणि कर्ज घेणं या दोन्ही गोष्टी या महिन्यामध्ये आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. तर कोणतीही गुंतवणूक करतेवेळी आपण लोभाला किंवा अर्धवट माहितीला बळी पडायचं नाही. नाहीतर पुढे जाऊन या सगळ्या गोष्टी आपल्या आर्थिक बाबतीमध्ये अजून जास्त त्रास तर वाढवतील पण नुकसानसुद्धा करतील. 17 नोव्हेंबरपासून राशीला 8वा येणारा मंगळ ग्रह कुठलेही व्यावहारिक निर्णय घेतेवेळी पूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्यायला सांगत आहे. अगदी नोकरीतील बदल करण्यापूर्वी नवीन नोकरीबद्दल पूर्ण माहिती घेऊनच बदल करण्यास हे ग्रहयोग आपल्याला सांगतायत. तर व्यावसायिक मंडळींनी उधारीच्या कामाला या महिन्यासाठी थोडी स्थगिती दिलेली उत्तम राहील किंवा काळजी घेऊन उधारीचा व्यवहार केलेला उत्तम राहील. त्याचबरोबर व्यवसायासाठी नवीन गुंतवणूक करणे, नवीन कर्ज घेऊन त्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक वाढवणं हे थोडंसं बाजूला ठेवलेलं बरं राहील. पित्त, रक्तदोष, ब्लड प्रेशर अशा आरोग्याच्या तक्रारीकडे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात थोडंसं जास्त लक्ष द्यायचं आहे. बुध 7 नोव्हेंबरपासून तर मंगळ आणि रवी 17 नोव्हेंबरपासून राशीला 8वे येत आहेत. त्यामुळे आरोग्य, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध, सरकारी कामं आणि गुंतवणूक या संदर्भात काळजी घेऊन आणि अभ्यासपूर्ण रीतीने निर्णय घेणं आपल्यासाठी उचित राहील. विवाह ठरवतेवेळी समोरच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण माहिती घेऊन निर्णय घ्यायचे आहेत. म्हणजे नंतर गोंधळ वाढणार नाही, गैरसमज निर्माण होणार नाहीत. तर ज्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये आधीपासूनच अडचणी सुरू आहेत त्यांनी योग्य सल्लामसलत करूनच काही निर्णय घ्यावे लागले तर ते घ्यायचे आहेत. वकिली सल्ल्यासाठी 16 नोव्हेंबर पूर्वी सल्ला घेणं या संदर्भात आपल्याला उत्तम राहील. काही सामंजस्याच्या मार्गाने जाता येत असेल तर अवश्य प्रयत्न करून बघायला हरकत नाही या संपूर्ण महिन्यामध्ये. गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्या वैवाहिक संबंध दाखवणाऱ्या 7व्या घरावर म्हणजेच विवाहस्थानावर पडत आहे, ज्याचा आपण अवश्य लाभ घेऊ शकता समझोता करण्यासाठी, सेटलमेंट करण्यासाठी. 17 नोव्हेंबरपासून राशीला 8वा येणारा रवी हा मुलांच्या आणि आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींच्या शरीर स्वास्थ्याची काळजी घ्यायची सूचना मात्र गंभीरपणे देत आहे. या काळामध्ये रात्रीचे आणि लांबचे प्रवास, अवघड जागेचे प्रवास थोडेसे सांभाळून करायला सांगत आहे हा मंगळ. तसेच वाहन, अग्नी, धारदार वस्तू, इलेक्ट्रिसिटी ज्याला आपण विद्युत उपकरणं म्हणतो यापासून थोडंसं हाताळताना सावधानता ठेवा. कारण राशीला 8वा येणारा मंगळ हा 17 नोव्हेंबरपासून ह्या अडचणी वाढवण्याची शक्यता आहे. 7 नोव्हेंबरपासून राशीला 8वा बुध ग्रह तो येतो आहे. त्यामुळे कुठल्याही व्यवहाराच्या संदर्भात शब्द देतेवेळी अति उत्साह आणि अति आत्मविश्वास दाखवून कोणालाही शब्द देऊ नका. नाहीतर तोंडघशी पडाल. तेव्हा शब्द देताना सांभाळा, कमिटमेंट देताना सांभाळा. म्हणजे आपल्याला सुद्धा ज्योतिष किंवा वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा जो संपर्क नंबर आहे त्याच्यावर व्हॉट्सअप करून आपण माहिती आधी घ्या. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर आपण आपली अपॉइंटमेंट बुक करा. आमचा नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला असतो, जो आमचा ऑफिसचा नंबर आहे. शेअर मार्केटमध्ये या महिन्यात FMCG, फायनान्स, IT हे सेक्टर फायद्याचे राहतील. तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मात्र हा महिना सांभाळून ट्रेडिंग करा, अभ्यास करा आणि नंतरच ट्रेड करा असं सांगत आहे. तर मंडळी, ही होती आपल्या ग्रहांच्या महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची परिस्थिती या महिन्यामध्ये आणि त्याचे परिणाम. या महिन्यामध्ये आपल्याला चंद्राचं गोचर पाहायचं आहे. कारण चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12वं असतं त्यावेळेला थोडीशी काळजी जास्त घ्यायची असते सगळ्याच बाबतीमध्ये. आणि ही काळजी घ्यायची 9, 10, 11, 14, 15, 22, 23, 24 या तारखांना. या दिवशी आपल्याला कुठलेही व्यवहार करताना सावधानता ठेवायची आहे. आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं नाही तर आपली मानसिक शांतता ढळणार नाही. म्हणून थोडासा हा कालखंड शांततेमध्ये घालवायचा आहे. चंद्राचं शुभभ्रमण मात्र 1 ते 8, 12, 13, 16 ते 21 आणि 25 ते 30 या तारखांना आपल्यासाठी मात्र शुभकारक राहत आहे. काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करायची असेल, मौल्यवान वस्तू घरामध्ये आणायच्या असतील, काही निर्णय घ्यायचे असतील, मीटिंग्स करायच्या असतील तर हा ग्रहयोग ह्या काळात आपल्याला उत्तम साथ देणारा राहील. तर मंडळी, ही होती एकंदरीत आपल्या मेष राशीची संपूर्ण माहिती. या संपूर्ण महिन्यामध्ये बुध, मंगळ आणि रवी ग्रहाचा जो काही अशुभ परिणाम निर्माण होतोय तो कमी करण्यासाठी रोज या महिन्यात नवग्रह स्तोत्राचं पठण 1 वेळा अवश्य करा. तर हनुमान चालीसा किंवा
भीमरूपी मारुती स्तोत्राचं पठण हे संध्याकाळच्या वेळेमध्ये करणं आपल्याला उत्तम राहील किंवा प्रवासाला निघण्यापूर्वी. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण 2 पुस्तकं प्रकाशित केली. त्यापैकी पहिलं पुस्तक म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी. हे पुस्तक भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमचा 9892156163 या नंबरवरती फोन पे करून 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला याच नंबरवरती व्हॉट्सअप करा. पुस्तक 8 ते 10 दिवसात भारतात कुठेही असाल पाठवण्याची व्यवस्था केली जाईल. आणि अगदी याच पद्धतीने तुम्ही परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी खास केलेलं गणेश रुद्राक्ष जे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवायला खूप सुंदर मदत करते, मनाची सिद्धता करतं, म्हणून सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र. तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, कुबेर यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, अन्नपूर्णा यंत्र ही यंत्रसुद्धा आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊन अवश्य मागवू शकता भारतात कुठेही. तर मंडळी, हा होता मेष नोव्हेंबर 2023चा राशी भविष्याचा व्हिडिओ. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करून देतो, राहू केतूचा जो बदल झालेला आहे 30 ऑक्टोबरला, त्याचा व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तो पाहायला विसरू नका. कारण 18 महिन्यांचा कालखंड आहे. पुढील ह्या 1.5-2 वर्षाचं नियोजन करायला सोपं जाईल. पुढच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत मेष नंतर येणारी वृषभ राशी नोव्हेंबर महिन्यासाठी काय सांगते आहे. तर हा दिवाळीचं पर्व काळ तुम्हाला सुखाचा, आनंदाचा आणि ऐश्वर्याचा जाहो हीच भगवंताच्या चरणी, लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना. कळावे लोबाय असावा. धन्यवाद.